आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळा घातला. आपल्यावरचा प्रवास टाळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळा आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला हकलवून दिलं. तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ती घरातून निघाल्यावर बंद पडलं. पुढं दिव्यांच्या अमावास्येला म्हणजेच दीप अमावास्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले होते. एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते. कोणाच्या घरी जेवायला काय होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. मला यंदा अशा विपरीत दिवस काढावा लागला आहेत की इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावात राजाच्या घरचा दिवा. त्याची सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळा घातला. आपल्यावरचा प्रवास टळावा म्हणून इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावरचा उगाच आळा घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला हकलवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. हा सर्व घडलेला प्रकार राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे का म्हणून चौकशी झाली. तिला मेना पाठवून आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्यत्यारी दिली. सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर तुम्हाला ही दीप अमावास्येची कहाणी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.